नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो? बघा, भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, महान्यायवादी बघा भारत सरकारला कायदेविषयक सल्ला देत असतात। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात? केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC यांच्या सदस्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राष्ट्रपती बघा हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती हे करत असतात। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, निमलष्करी दलामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? बघा, निमलष्करी दलामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, सीमा सुरक्षा दल बघा यांचा समावेश निमलष्करी दलामध्ये होत असतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, हे अधिकार पहा राज्यपाल यांना या ठिकाणी हे अधिकार असतात। प्रश्न क्रमांक 5 पहा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा म्हणून बघा खालीलपैकी राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा बघा खालीलपैकी कोण असतो? बघा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा म्हणजेच पंतप्रधान। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा, घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा, घटक राज्यांचा कार्यकारी बघा राज्यपाल हे घटक राज्यांचे कार्यकारी प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 7 पहा, खालीलपैकी संसदेचं स्थायी सभागृह कोणतं? बघा, संसदेचं स्थायी सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह आहे? बघा, वारंवार परीक्षेमध्ये बघा विचारला जाणारा प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा संसदेचं बघा स्थायी सभागृह, तर राज्यसभा बघा हे संसदेचं या ठिकाणी स्थायी सभागृह आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? बघा, सध्या निवडणूक आयोगाचं स्वरूप हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं स्वरूप आहे? बघा, 1 सदस्यीय, 2 सदस्यीय, 3 सदस्यीय आणि बहुसदस्यीय। बघा, सध्या निवडणूक आयोगाचं स्वरूप हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं स्वरूप आहे? बघा, 3 सदस्यीय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, राज्यांचं मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, राज्यांचं मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, राज्यांचं बघा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल ते विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती या ठिकाणी त्यांची नियुक्ती हे करत असतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, लोकसभेची मुदत खालीलपैकी किती वर्षांची असते? बघा, लोकसभेची मुदत खालीलपैकी किती वर्षांची असते? बघा, लोकसभेची बघा मुदत ही 5 वर्षांची असते। प्रश्न क्रमांक 12 पहा, उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असावा? उपराष्ट्रपती बघा खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचे या ठिकाणी अध्यक्ष असतात?
बघा उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 13 पहा, धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर बघा धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका सभागृहामध्ये सादर करावे लागते. बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा धन विधेयक बघा सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये या ठिकाणी सादर करावे लागते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधान परिषद बघा स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी तो अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा विधान परिषद बघा स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला तो अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, सत्र न्यायालयाने गुन्हेगाराला बघा ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा खालीलपैकी कोणाच्या संमतीशिवाय अंमलात येत नाही. बघा सत्र न्यायालयाने गुन्हेगाराला बघा ठोठावलेली बघा मृत्यूदंडाची शिक्षा खालीलपैकी कोणाच्या संमतीशिवाय अंमलात येत नाही. बघा उच्च न्यायालयाच्या बघा संमतीशिवाय या ठिकाणी ती अंमलात येत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा समानतेचा अधिकार बघा कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला तो अधिकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कायद्यासमोर समान बघा हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही. बघा कायद्यासमोर बघा समान हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही. बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. कायद्यासमोर बघा समान बघा हे तत्व राष्ट्रपती यांना या ठिकाणी हे लागू होत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संविधानानुसार बघा भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता बघा खालीलपैकी कोणाकडे केंद्रित झाली. बघा भारतीय बघा संविधानानुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता खालीलपैकी कोणाकडे केंद्रित झालेली आहे. बघा संपूर्ण कार्यकारी बघा सत्ता ही राष्ट्रपतीकडे या ठिकाणी केंद्रित झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत. बघा सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण परिशिष्टे बघा 12 परिशिष्टे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीकडून बघा लोकसभेमध्ये एकूण किती अँग्लो इंडियन सदस्य हे नेमले जातात. बघा राष्ट्रपतीकडून बघा लोकसभेमध्ये बघा एकूण 2 अँग्लो इंडियन सदस्य हे नेमले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभा व राज्यसभा यांचा सदस्य नसतानाही खालीलपैकी कोणती व्यक्ती सभागृहामध्ये उपस्थित राहू शकते. बघा हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न बघा, लोकसभा व राज्यसभा यांचा बघा सदस्य नसतानाही खालीलपैकी कोणती व्यक्ती बघा सभागृहामध्ये उपस्थित राहू शकते. बघा अटॉर्नी जनरल व मंत्री बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नियंत्रक महालेखा बघा परीक्षकांचा कार्यकाल खालीलपैकी किती वर्षांचा असतो. बघा नियंत्रण महालेखा परीक्षकांचा बघा कार्यकाल बघा या ठिकाणी 5 वर्षांचा कार्यकाल असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दाद मागता येतो. मूलभूत हक्कावर गदा आल्यास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दाद मागता येतो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा मूलभूत हक्कावर बघा गदा या ठिकाणी आल्यास सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी आपल्याला दाद मागता येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्यक्ती स्वातंत्र्याच्या विकासाकरिता भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणती महत्त्वाची या ठिकाणी तरतूद आहे. बघा या ठिकाणी मूलभूत हक्क बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा म्हणजेच बघा पंतप्रधान बघा हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा म्हणून ते काम करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती. बघा सध्या राज्यसभेची बघा एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे. बघा राज्यसभेची बघा एकूण सभासद संख्या 250 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. बघा राज्यामधील बघा मंत्र्याचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार तो या ठिकाणी राज्य
विधानसभेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधानसभेमध्ये बघा समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा विधानसभेमध्ये विचारले समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर तो अधिकार या ठिकाणी स्पीकर यांना तो अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाच्या विनंतीवरून राष्ट्रपती लोकसभा या ठिकाणी भंग करू शकतात? खालीलपैकी कोणाच्या विनंतीवरून राष्ट्रपती लोकसभा भंग करू शकतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंतप्रधानांच्या बघा विनंतीवरून राष्ट्रपती बघा लोकसभा भंग करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लहान मुलांना प्रथम नागरिकत्वाचे धडे खालीलपैकी कशापासून मिळतात? बघा कुटुंब, शाळा आणि दोन्हीही. बघा लहान मुलांना बघा प्रथम नागरिकत्वाचे बघा धडे हे बघा कुटुंब आणि शाळा बघा या ठिकाणी दोन्हीपासून या ठिकाणी ते मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेचं बघा कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणतं? बघा संसदेचं कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. राज्यसभा बघा हे संसदेचं या ठिकाणी कायमस्वरूपी सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये अंदमान आणि निकोबार या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? बघा अंदमान आणि निकोबार यांचा बघा समावेश कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी होतो. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? राज्यसभेचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. राज्यसभेचा बघा कार्यकाळ या ठिकाणी अनिश्चित. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानामधील बघा प्रौढ मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला बघा वयाच्या खालीलपैकी बघा प्रौढ मतदानाचा अधिकार बघा खालीलपैकी किती वर्षानंतर या ठिकाणी देण्यात आलेला आहे? बघा 18 वर्षानंतर या ठिकाणी बघा प्रौढ मतदानाचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधान परिषद यांच्या सदस्यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा विधान परिषद बघा सदस्यांचा कार्यकाळ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 6 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी या ठिकाणी बघा हेबियस कॉर्पस ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय घटना समितीची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा भरली होती? बघा भारतीय घटना समितीची बघा पहिली बैठक पहा 9 डिसेंबर सन 1946 या दिवशी या ठिकाणी भरली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोण बघा संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधला दुवा म्हणून कार्य करतो? बघा खालीलपैकी कोण बघा संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधल्या या ठिकाणी दुवा म्हणून काम करतो? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 बघा राज्यपाल बघा हे संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधला दुवा म्हणून ते राज्यपाल हे काम करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे पाठवतात? राष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे पाठवतात? बघा तर राष्ट्रपती बघा आपला राजीनामा हे उपराष्ट्रपती यांच्याकडे ते पाठवतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांच्यामधला दुवा म्हणून खालीलपैकी कोण काम करतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंतप्रधान या ठिकाणी दुवा म्हणून काम करतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका कायद्यानुसार झाली? बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कशाप्रमाणे झालेली आहे? बघा सर्वोच्च न्यायालयाची बघा स्थापना ही भारतीय संविधानानुसार या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी स्थापना ही झाली. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात? बघा उपराष्ट्रपती बघा हे या ठिकाणी राज्यसभेचे या ठिकाणी
पदसिद्ध या ठिकाणी सभापती असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यामधील मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा या ठिकाणी राज्य विधानसभेला या ठिकाणी तो अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण? बघा भारताचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? बघा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल ते लोकसभेला या ठिकाणी जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक पुढचा राष्ट्रपती आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोणालाच नाही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 सरन्यायाधीशाला आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देवा? सरन्यायाधीश त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा राष्ट्रपती हे सरन्यायाधीश त्यांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची त्यांना या ठिकाणी शपथ हे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा राज्यांच्या विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या खालीलपैकी किती असू शकते? बघा राज्यांच्या विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या खालीलपैकी किती असू शकते? बघा 500 या ठिकाणी जास्तीत जास्त सभासद संख्या असू शकते. बघा प्रश्न क्रमांक 52 केंद्रीय मंत्रिमंडळामधील एखादा सदस्य संसदेच्या कोणत्याही ग्रहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून खालीलपैकी किती कालावधीमध्ये त्यांना कोणत्याही एका ग्रहाचे सदस्यत्व मिळवणे या ठिकाणी बंधनकारक असते? बघा केंद्रीय मंत्रिमंडळामधला कोणताही एका सदस्य संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्यांना या ठिकाणी 6 महिन्याच्या आत त्यांना या ठिकाणी कोणत्याही एका ग्रहाचे सदस्यत्व या ठिकाणी मिळवणे बंधनकारक असते. 6 महिन्याच्या आत त्यांना ग्रहाचे सदस्यत्व या ठिकाणी मिळवणे बंधनकारक असते. प्रश्न क्रमांक पुढचा राष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण करतात? राष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण करतात? बघा राष्ट्रपतींची निवड हे संसद विधानसभेमधील सर्व निर्वाचित सदस्य म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा संविधानानुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सभासद संख्या खालीलपैकी किती असू शकते? संविधानानुसार विधान परिषद यांचे जास्तीत जास्त सभासद संख्या खालीलपैकी किती असू शकते? बघा विधानसभा सभासद संख्येचा 1/3 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा निमलष्करी दलामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? बघा सीमा सुरक्षा ऑप्शन क्रमांक 1 आपल्या ठिकाणी प्रश्न हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका सभागृहामध्ये सादर करावे लागते? धन विधेयक धन विधेयक सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये या ठिकाणी सादर करावे लागते. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची शासन प्रणाली आहे? भारतामध्ये तर या ठिकाणी संसदीय शासन प्रणाली ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधलं 29वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य हे बनलेलं आहे? तेलंगणा हे भारतामधलं 29वे राज्य हे बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मूलभूत हक्कावर गदा आल्यास खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी दाद मागता येते? मूलभूत हक्कावर गदा आल्यास सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी दाद मागता येते. प्रश्न क्रमांक पुढचा राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य वगळता इतर सदस्य निवडून देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या सदस्य वगळता इतर सदस्य निवडून देण्याचा अधिकार तो अधिकार राज्य विधानसभा यांना या ठिकाणी तो अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा विधानसभेची किमान सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? विधानसभेची विचारले किमान सदस्य संख्या या ठिकाणी 60 या ठिकाणी किमान सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा संसदेचे एका वर्षामधून कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे हे राष्ट्रपतीवर या ठिकाणी बंधनकारक असते? संसदेचे एका वर्षामधून खालीलपैकी किती अधिवेशने बोलावणे हे राष्ट्रपतीवर या ठिकाणी बंधनकारक असते? या ठिकाणी 2 अधिवेशन या ठिकाणी बोलावणे या ठिकाणी हे बंधनकारक असते. प्रश्न क्रमांक पुढचा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री खालीलपैकी कोण होते?
बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयावर अंतिम नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते? सर्वोच्च न्यायालयावर अंतिम नियंत्रण हे खालीलपैकी कोणाचे असते? कुणाचेही नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यपाल बघा खालीलपैकी कोणाचे प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पार पडतात? बघा राज्यपाल बघा हे बघा या ठिकाणी राष्ट्रपतींचे बघा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बघा राष्ट्रपतीचे प्रतिनिधी बघा ते आपले जबाबदारी पार पडतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? बघा मूलभूत हक्काचे रक्षण करण्याची बघा जबाबदारी हे सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी जबाबदारी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संविधानामधील खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार किताब रद्द करण्यात आले? बघा खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार किताब हे रद्द करण्यात आलेले आहेत? बघा कलम 18 नुसार बघा या ठिकाणी किताब हे रद्द करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण? बघा भारताचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? बघा राष्ट्रपती बघा हे भारताचे प्रथम नागरिक असतात. बघा खालीलपैकी कोणत्या एका केंद्रशासित बघा प्रदेशामध्ये विधानसभा स्थापन करण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या एका केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा स्थापन करण्यात आलेली आहे? बघा पॉंडेचेरी बघा या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा स्थापन करण्यात आलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संविधानामधील तरतुदीनुसार राष्ट्रपती बघा भारताचे खालीलपैकी काय मानले जातात? बघा राष्ट्रपती बघा हे भारताचे खालीलपैकी काय मानले जातात? घटनात्मक प्रमुख, कार्यकारी प्रमुख, तिन्ही दलाचे प्रमुख, वरीलपैकी सर्व? बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार हे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.